हेपॅटायटिस बी हा आजार पूर्ण बरा होतो का आणि तो कशा पद्धतीने होतो? मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हेपॅटायटिस बी आजार हा दोन पद्धतीने होतो. एक, त्याला आपण अॅक्यूट हेपॅटायटिस बी म्हणतो, म्हणजे जो आत्ताच इन्फेक्शन आपल्याला झालेला आहे. आणि दुसरं क्रोनिक हेपॅटायटिस बी, म्हणजे आपल्याला इन्फेक्शन तो 6 महिन्याच्या पूर्वी कधीतरी झालेला आहे, आपल्याला माहितीही नसतं. हा जो अॅक्यूट हेपॅटायटिस बी असतो, जर हा अॅक्यूट हेपॅटायटिस बी लहान मुलांना झाला तर त्याच्यामध्ये दीर्घकालीन आजार म्हणजे क्रोनिक हेपॅटायटिस बी मध्ये कन्व्हर्ट होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. म्हणजे 70 ते 90% असते. म्हणजे अॅक्यूट हेपॅटायटिस बी झाला की तो पूर्ण बरा होत नाही. त्याचे लक्षणं जातात अॅक्यूट हेपॅटायटिस बीचे, पण ते आपल्या लिव्हरमध्ये तसाच लपून राहतो आणि तो मग पुढे आयुष्यभर राहण्याची शक्यता असते. दुसरं, अॅक्यूट हेपॅटायटिस बी जर तरुणांना झाला किंवा प्रौढ व्यक्तींना झाला तर ह्यांच्यामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग असते. तर अॅक्यूट हेपॅटायटिस बी ह्यांना झाला तरी 95% लोक ह्या व्हायरसला स्वतःच्या इम्युनिटीनेच मारून टाकतात आणि 95% लोकांचा अॅक्यूट हेपॅटायटिस बी हा पूर्णपणे बरा होतो. तो क्रोनिक मध्ये कन्व्हर्ट होत नाही. तर फक्त 5 ते 8% लोकांचा अॅक्यूट हेपॅटायटिस बी म्हणजे आत्ता झालेला हेपॅटायटिस बी हा क्रोनिक मध्ये कन्व्हर्ट होतो, जर तो तरुणांना किंवा प्रौढांना झाला तर. तर आता आपण जाणून घेऊ की हा जो क्रोनिक हेपॅटायटिस बी आहे, जो की बऱ्याच दीर्घकालीन राहणारा हेपॅटायटिस बी, बऱ्याच वर्षांपासून, महिन्यांपासून आहे, हा पूर्णपणे बरा होतो का? आणि आजचं सायन्स, आजचं विज्ञान काय सांगतं आपल्याला ह्याच्याबद्दल, हेपॅटायटिस बीच्या पूर्ण बऱ्या होण्याबद्दल? ह्याच्यासाठी आपल्याला हेपॅटायटिस बी बद्दल थोडी माहिती घ्यायला लागेल. हेपॅटायटिस बी हा जो व्हायरस आहे तो आपल्या लिव्हरच्या पेशांमध्ये जातो. आपल्या पेशांमध्ये आपला डीएनए असतो, प्रत्येक व्यक्तीचा डीएनए असतो. तर हा जो हेपॅटायटिस बी व्हायरस आहे ह्याचा पण एक डीएनए आहे, त्याचं पण एक जेनेटिक मटेरियल आहे. तर ह्याचा हेपॅटायटिस बी व्हायरस आणि आपल्या शरीराचे डीएनए हे एकमेकात मिसळतात आणि ते अशा पद्धतीने मिसळतात की आपल्या इम्युनिटीला हेपॅटायटिस बी व्हायरसचा डीएनए कोणता आणि आपला डीएनए कोणता हे समजत नाही. आणि ह्याच्यामुळे आपली इम्युनिटी हेपॅटायटिस बी व्हायरसला शोधून त्याला मारू शकत नाही. आपल्या इम्युनिटीमध्ये मारण्याची शक्ती नाही असं आहे का? नाही, आपल्या इम्युनिटीमध्ये ताकद आहे हेपॅटायटिस बी मारण्याची, पण तो ओळखलाच नाही, आपल्याला दिसलाच नाही. म्हणजे चोर घरात लपलाय, आपल्याला माहितीच नाही चोर आहे, तर कसं आपण त्या चोराला शिक्षा देणार? तर हेपॅटायटिस बी आपल्या पेशांसोबत एवढा मिसळतो की आपल्याला कळतच नाही की हेपॅटायटिस बी कोणता आहे आणि आपला शरीरातल्या पेशातला भाग कोणता आहे. आणि ह्यालाच CCC डीएनए म्हणतात. ह्या CCC डीएनए मुळे हेपॅटायटिस बी ला आपली इम्युनिटी ओळखू शकत नाही. तर मग हेपॅटायटिस बी चा क्युअर शक्यच नाहीये का? किंवा हेपॅटायटिस बी झाला म्हणजे आता शेवटच आहे का? तर हेपॅटायटिस बी नवीन नवीन संशोधन येतच आहे. मे बी पुढच्या काही वर्षांमध्ये हेपॅटायटिस बी चं ट्रीटमेंट करणारं औषध पण येईलच. पण सध्या हेपॅटायटिस बी चं क्युअर होऊ शकतं का? तर हेपॅटायटिस बी चं क्युअर आपण दोन पद्धतीनं बघतो. एक म्हणतो आपण त्याला स्टेरलायझिंग क्युअर, म्हणजे हेपॅटायटिस बी पूर्णपणे शून्य, शरीरातून गायबच झाला, शून्य, असं त्याला स्टेरलायझिंग क्युअर म्हणतात. तर हे जे स्टेरलायझिंग क्युअर आहे हे सध्या पॉसिबल नाहीये. तर दुसरं क्युअर कोणतं आहे? त्याला फंक्शनल क्युअर म्हणतात. फंक्शनल क्युअर म्हणजे काय की हेपॅटायटिस बी चा HbSAg जो रिपोर्ट आहे, HbSAg रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की आपण हेपॅटायटिस बी झाला म्हणतो. तर हा HbSAg निगेटिव्ह होतो. रक्तामध्ये व्हायरल लोड पण दिसत नाही, पण तो आपल्या पेशांच्या डीएनए मध्ये लपलेला असतो, तो डॉर्मंट असतो. तो एवढा डॉर्मंट असतो की आपला लिव्हरचा डॅमेज होत नाही. आपल्या लिव्हरचं डॅमेज न झाल्यामुळे लिव्हरच्या आजाराचं कॉम्प्लिकेशन, जसं की सिरोसिस आहे, कावीळ आहे, पोटात पाणी आहे, लिव्हरचं कॅन्सर आहे, ह्याची शक्यता अगदीच नगण्य होते. तर हे मात्र सध्या होऊ शकतं, ह्याला फंक्शनल क्युअर म्हणतात. तर आपण आता जाणून घेतलं की दोन पद्धतीचे क्युअर. एक आहे त्याला फंक्शनल क्युअर, म्हणजे पूर्णपणे आटोक्यात. फंक्शनल क्युअर म्हणजे काय? पूर्णपणे आटोक्यात, पूर्णपणे अंडर कंट्रोल. आणि दुसरं आहे स्टेरलायझिंग क्युअर, म्हणजे पूर्णपणे बरा. तर स्टेरलायझिंग क्युअर हे सध्या पॉसिबल नाही आहे, पण फंक्शनल क्युअर हे पॉसिबल आहे. तर आता आपण जाणून घेऊ की हे फंक्शनल क्युअर किती लोकांमध्ये होऊ शकतात. जर कोण्या व्यक्तीला हेपॅटायटिस बी चे लक्षण आले, कावीळ झाली किंवा लिव्हरचे ब्लड रिपोर्ट जास्त आले किंवा लिव्हरचे जे वेगवेगळे टेस्ट असतात, फायब्रोस्कॅन म्हणा किंवा MRI लिव्हरचा असेल किंवा घरात कोणाला लिव्हर हेपॅटायटिस बी मुळे लिव्हरचा मेजर आजार झालेला असेल, तर अशा व्यक्तींना आपण हेपॅटायटिस बी ची ट्रीटमेंट चालू करतो.
हेपॅटायटिस बी ची ट्रीटमेंट चालू केली की जनरली 10 वर्षामध्ये 3 ते 5% लोक हे फंक्शनल क्युअर म्हणजे हेपॅटायटिस बी त्यांचा पूर्णपणे आटोक्यात येतो. तर हेपॅटायटिस बी पूर्णपणे आटोक्यात म्हणजे फंक्शनल क्युअर किती लोकांचं पॉसिबल आहे? जर 100 लोक हेपॅटायटिस बी चे असतील, 100 हेपॅटायटिस बी च्या रुग्णांना ट्रीटमेंट चालू असेल, तर 10 वर्षात त्याच्यातल्या 5 ते 6 लोकांना हेपॅटायटिस बी चा फंक्शनल क्युअर होऊ शकतो. बाकी 94% लोकांना औषधं घ्यावीच लागतात. 3 ते 5% लोकांचा आजार पूर्णपणे आटोक्यात येतो. पण ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे, जे बाकीचे 100 पैकी 96 रुग्ण आहेत ज्यांना ट्रीटमेंट चालू आहे, त्यांचा आजारही कंट्रोलमध्ये राहतच असतो. फक्त आपल्याला ठराविक काळाने 6 महिन्यांनी काही टेस्ट करून बघायला लागतात की हेपॅटायटिस बी व्हायरस आपल्या लिव्हरला काही डॅमेज तर करत नाही, किंवा डॅमेज झाला तर तो आपल्याला लवकरात लवकर रिपोर्टमध्ये कळेल आणि आपण त्याला वेगळ्या पद्धतीचे उपचार वापरून पूर्ण नीट करू शकतो. तर आज आपण जाणून घेतलं की हेपॅटायटिस बी मध्ये क्युअर पॉसिबल आहे का, आणि तो क्युअर पॉसिबल आहे तर तो कोणत्या पद्धतीचा क्युअर पॉसिबल आहे. धन्यवाद.